नमस्कार. ब्लेसॉल रेकीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा हा सेशन तुमच्या नात्यातील अंतर कमी करण्यासाठी, मनातील वेदना सोडण्यासाठी आणि तुम्हा दोघांना पुन्हा जोडण्यासाठी आहे. तुम्ही या क्षणात उपस्थित आहात आणि मी तुम्हाला फक्त एवढे सांगू इच्छिते, या क्षणी, या जागी तुम्ही दोघेही प्रेमासाठी पात्र आहात, समजून घेण्यासाठी पात्र आहात आणि जिथे कुठे जखमा झाल्या त्या आज बऱ्या होणार आहेत. आता एका शांत जागेत बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि अलगद सोडा. तुमच्या शरीरातील ताण हळूहळू कमी होत आहे. पाय, खांदे, मान, चेहरा सगळं शांत होत चाललं आहे. तुमच्या समोर एक सुंदर सोन्याच्या बॉर्डरचा प्रकाश देणारा मोठा आरसा उभा आहे. या आरशातून एक सौम्य प्रकाश बाहेर पडत आहे. तो प्रकाश तुमच्या हृदयावर, तुमच्यावर एक उबदारपणा सोडतो आहे. त्या क्षणी त्या आरशात तुम्हाला तुमचा जोडीदार दिसतो. होय, तुमचा हजबंड किंवा तुमची वाईफ. ते तुमच्याकडे बघत आहेत. डोळ्यात प्रेम, विश्वास आणि थोडीशी नाजूकशी असुरक्षितता. तुम्हीही त्यांच्याकडे बघा. काही काळ शांत नजरेने बघा. ही नजर चुकवू नका. याच नजरेत तुमच्या नात्याची खरी खोली दडलेली आहे. आता तुम्ही त्यांच्या डोळ्यात बघताना त्यांच्या मागे उभे असलेले त्यांच्या बालपणाचे इनर चाइल्ड तुम्हाला दिसू लागते. लहानगे, निरागस, प्रेमाची भूक असलेलं ते बालक, ज्याने आपल्या आयुष्यात बरीच अपेक्षा, बरीच भीती, बऱ्याच जखमा सहन केल्या आहेत. हेच बालक आज तुमच्या समोरच्या व्यक्तीचे हृदय आहे. आता कल्पना करा, तुमच्या आतलेही एक छोटेसे बालरूप त्यांच्याकडे बघत आहे. तुमचे इनर चाइल्ड आणि त्यांचे इनर चाइल्ड दोघे एकमेकांच्या समोर उभे आहेत. समजून घेण्यास इच्छुक आहेत, ऐकण्यास इच्छुक, एकमेकांना जवळ घेण्यास इच्छुक. आता त्यांच्या लहानग्या रूपाला हळूच मिठी मारा. एक सुरक्षितता, एक शांतता, एक ॲक्सेप्टन्स तुम्ही दोघेही एकमेकांना देत आहात. या मिठीत तुम्हाला काही भावना जाणवू शकतात. काही न सांगितलेले शब्द, काही जुने वाद, काही गैरसमज, काही जखमा. आज या सगळ्यांना परवानगी द्या. एक एक भावना वर येऊ द्या आणि कल्पना करा की ती भावना हळूहळू धुसर होत आहे आणि हवेत विरघळत आहे. जिथे जिथे दुखापत झालेली आहे तिथे तिथे पांढरा प्रकाश भरू द्या. एक मृदू उपचार करणारा प्रकाश. आता आरशात पहा. तुमचा जोडीदार बदललेला दिसतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा, डोळ्यात मृदूपणा आणि मनात कृतज्ञता. तो तुम्हाला सांगतो आहे, थँक्यू, मला समजून घेतल्याबद्दल. तुमच्या डोळ्यात हलके हलके अश्रू तरळू शकतात. पण हे टीअर्स ऑफ पेन नाहीत, तर हे टीअर्स ऑफ रिलीज आहेत. तुम्हीही आता बरे होत आहात. आता तुमचा जोडीदार हात पुढे करतो. तुम्हीही हात पुढे करा. आरशामधून दोघांचे हात एकमेकांना स्पर्श करतात. एक उबदार ऊर्जा तुमच्या हातातून त्यांच्या हातात वाहू लागते आणि त्यांच्या हातातून तुमच्या हातात येऊ लागते. हा स्पर्श म्हणजे ॲक्सेप्टन्स. हा स्पर्श म्हणजे आपण एकमेकांचे आहोत. हा स्पर्श म्हणजे मी तुझ्यापासून दूर नाही. या स्पर्शात तुमच्या दोघांचेही हृदय एकाच लयीत
स्पंदन करू लागते. आता कल्पना करा, तुमच्या दोघांच्या छातीतून 2 सुवर्ण प्रकाश रेषा बाहेर पडतात आणि एकमेकांना जोडल्या जातात. एक डिव्हाइन गोल्डन कॉर्ड. हीच तुमच्या विवाहाची, तुमच्या प्रेमाची पवित्र नाळ आहे. आता त्या सुवर्ण नाळ्यातून पांढरा हिलिंग प्रकाश वाहत आहे. तो प्रकाश जुन्या वेदना डिझॉल्व करत आहे, गैरसमज स्वच्छ करत आहे आणि नात्यातील रिकाम्या जागा भरत आहे. अचानक तुम्हाला जाणवतं, मी सुरक्षित आहे, मी प्रेमात आहे, मी स्वीकारली गेली आहे. आणि समोरील व्यक्तीलाही तेच जाणवतं. हे कनेक्शन आता अधिक खोल, अधिक डिव्हाइन आणि अधिक प्युअर होत चाललं आहे. आता दोघांसाठी होओपोनोपोनो प्रार्थना सुरू होत आहे. हलकी भावना, डोळ्यात थोडे अश्रू, हृदयाच्या आत पोचणारी सॉफ्टनेस किंवा मृदूपणा. आरशाकडे बघा आणि म्हणा, आय एम सॉरी. कधी दुखावले असेल तर मला माफ करा. एक दीर्घ श्वास घ्या. प्लीज फॉरगिव्ह मी. अनाहूत शब्द, चुका, अजाणतेपणे दिलेल्या वेदना सोडून द्या. आता हलकेसे हृदय उबदार होत आहे. थँक्यू, माझ्या आयुष्यात येऊन माझ्यासोबत राहिल्याबद्दल, सगळ्या प्रेमासाठी, सगळ्या प्रयत्नांसाठी आणि शेवटी आय लव्ह यू. खरंच खूप खूप प्रेम करते. या 4 वाक्यांनी आरशातील तुमचा जोडीदार मऊपणे हसतो, जणू आतून म्हणतो, मीही तुला प्रेम करतो. ही क्षणभराची नजर टीअर्स ऑफ जॉयने भरलेली खूपच पवित्र आहे. आरशातील तुमचा जोडीदार आता तुमच्याजवळ येतो, तुम्हाला एक उबदार मिठी देतो. ही मिठी म्हणजे हिलिंग, ट्रस्ट, अंडरस्टँडिंग आणि एक नवीन सुरुवात. आता त्या मिठीतून दोघांचेही हृदय एकमेकांशी संवाद साधते. शब्दाशिवाय, फक्त भावना, फक्त प्रेम. शेवटी आरशाचा प्रकाश हळूहळू मृदू होत जातो. मिठी सैल होते आणि तुमचा जोडीदार हलकेच म्हणतो, आपण पुन्हा एकमेकांना भेटलो, हाच चमत्कार. तुमच्या हृदयात शांती आणि प्रेमाची नवीन तरंग स्थिरावलेले आहेत. ही हिलिंग आता पूर्ण झाली आहे. दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे सोडा. आणि जेव्हा तयार असाल तेव्हा डोळे अलगद उघडा. तुमच्या नात्यात आता नव्या सुरुवातीची बीजं रुजली आहेत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. धन्यवाद.